बहिणींसाठी मोठी अपडेट। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कारण जेणेकरून आता लाडक्या बहिणींनी सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारलेला आहे, अशा लाडक्या बहिणींकडून आता पैसे हे घेण्यात येणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही यामध्ये असेल तर तुमच्याकडून सुद्धा ही वसुली करण्यात येणार आहे। तर आता आपण जाणून घेऊया ती संपूर्ण माहिती काय। तर लाडकी बहीण योजनेबाबत तुमचं नाव आहे किंवा नाही हे जाणून घ्या। जर का तुम्ही या नियमामध्ये बसत नसाल तर तुम्हाला सुद्धा तुमच्याकडून सुद्धा आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे वसूल करण्यात येऊ शकतील। तर लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती म्हणजे 6457 बोगस लाडक्या बहिणींकडून सरकारने 11 कोटीची वसुली करण्यात आलेली आहे। पण 22 कोटी यामध्ये सुद्धा हे पुरुषांनी खाल्लेले आहे। तर काय संपूर्ण माहिती आता आपण A to Z सविस्तर बघून घेऊया। त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला कोणतीही महाराष्ट्रातील महत्त्वाची न्यूज आणि खरी न्यूज जर लागेल असेल तर ती तुम्हाला फक्त आपल्या ह्या चॅनलवर मिळत असते। घुसखोर बाबांनी बहीण बनून लाटलेल्या 22.96 कोटीची वसुली कधी करणार हा प्रश्न उपस्थित झालेला होता। अशातच आता लाडकी बहीण योजनेत अनेक श्रीमंत टॅक्स भरणाऱ्या महिलांनी सुद्धा योजनेचा गैरफायदा घेतलेला आहे। शिवाय काही पुरुष मंडळींनी महिला असल्याच्या दाखवत योजनेचा गैरफायदा हा घेतलेला आहे। अशातच जर बघितलं तर राज्यात लाडक्या नसलेल्या ह्या 12,757 पुरुषांनी सरकारला 22.96 कोटीचा चंदन लावलेला आहे। श्रीमंत बहिणींकडून वसुली साठी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना पत्र पाठवण्यात आलेले आहे। 50% वसुली सुद्धा केली, पण घुसखोर भावांनी बहीण बनून लाटलेल्या पैशांवर आता 22.96 कोटीची वसुली कधी करणार हा प्रश्न आता महिलांच्या मनात विचारला जात आहे। त्याचबरोबर ह्या वसुलीबाबत महिला व बालविभाग विभागाकडे कुठेही नियोजन सध्या तरी दिसत नाही असे दिसत आहे। डिसेंबर 2025 मधील KYC व पडताळणीतून बनावट लाभार्थ्यांचे भांडाफोडी झालेला आहे। घुसखोर महिला कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1981 नुसार कारवाईचे पत्र 29 जुलै 2025 रोजी पाठवण्यात आलेले आहे। म्हणून तरी निम्मी वसुलीही झालेली आहे। पुरुषांनी वसुली झाली नाही म्हणून 9 ऑक्टोबर 2025 ला महिला व बालविकासाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादवांनी ग्रामविकासला अहवाल सुद्धा मागवलेला आहे। जर आपण बघितलं तर 5.5 महिन्यात बोगस महिलांपैकी निम्म्या महिलांकडून वसुली होऊ शकली आहे, पुरुषांची मात्र झालेली नाही। पुरुषांकडील वसुलीसाठी विभागाने साधे पत्रही काढले नाही। जर आपण बघितलं त्यामध्ये बोगस पुरुष लाभार्थी सरकारचे लाडके भाऊ ठरतायत, त्यामुळे त्यांना सूट मिळाली की काय अशी सर्वत्र चर्चाही राहिलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या KYC दुरुस्तीसाठी मुदतवाढ। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनुसार KYC दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत आता शेवटची मुदतवाढ देण्यात आलेली आहे अशी माहिती आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या KYC साठी यापूर्वी 31 मार्चपर्यंत मुदत होती। आता ही मुदत एका महिन्याने वाढवून त्यांनी 30 एप्रिलपर्यंत करण्यात आलेली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनंतर ही मुदतवाढ देण्यात आली होती अशी आदिती तटकरे यांनी म्हटली। राज्यातील लाडक्या बहिणींना KYC दुरुस्तीसाठी ही शेवटची संधी आहे। महाराष्ट्र राज्य सरकारकडून जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा महिलांना 1500 रुपये देण्यात येतात। आता लाडक्या बहिणींना KYC दुरुस्तीसाठी फक्त आणि फक्त आता शेवटचे जे बघितलं आपण तर 5-6 दिवसच राहिलेले आहेत। त्यामुळे तुम्ही जर तुमची KYC केलेली नसेल तर तुम्ही सुद्धा KYC करून घ्या, जेणेकरून तुमचा सुद्धा लाभ असाच अखंड सुरू राहील। ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।